नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा अध्यक्षांची निवड 9 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवड 9 डिसेंबरला होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याची देखील माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली। तसेच पुढील 5 वर्षात राज्याला स्थिर सरकार देणार असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मंत्रिमंडळाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे। नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। नागपूर अधिवेशन 9 डिसेंबर पासून सुरू होणार असून पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष पदाची निवड होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले। तसेच पुढील 5 वर्ष राज्याला स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि आम्ही निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली। खाते वाटपाबाबत आम्ही तिन्ही मिळून निर्णय घेणार आहोत आणि लवकरच खाते वाटप जाहीर करण्यात येणार आहे। तसेच विरोधी पक्ष नेतेबाबत विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत देखील भाष्य केले आहे। यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की यापूर्वी देखील मराठा समाजाला न्याय देण्याचे काम आमच्या सरकारने केलं होतं आणि आता देखील मराठा समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहोत, असं पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। माहितीमध्ये कोणतेही मतभेद नाही। एकनाथ शिंदे नाराज नव्हते, मात्र एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या पसरवण्यात आल्या। एकनाथ शिंदे नाराज नसून आम्ही एकत्रपणे काम करणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।